712 एक्सट्रॅक्ट आणि पीआर कार्डसाठी आपण ट्रेनिंग चालू करतोय. ओके. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर, दिसत आहे. ओके. दिवसांचा ओके. ज्या ULB ला तो टेक्निकल पर्सन रजिस्टर असेल ते ULB चे नाव तुम्हाला दिसते. ओके. सो सी आणि तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये ओके सर्व्हिसेस मध्ये फेच 712 आणि प्रॉपर्टी याचा एक टॅब दिसेल. ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सर तर करायचंय सर, प्रोसिजर सर सेमच आहे. थोडं थोडं रिपीट घ्या ना सर. मी थोडा जरा 2 मिनिट थोडा बॅक घ्या ना सर. सांगा ना प्लीज. हे कसं? तुम्हाला टेक्निकल पर्सनचा लॉग इन करायचं आहे. ज्या टेक्निकल पर्सनच्या लॉग इन मध्ये ULB ला तो रजिस्टर असेल त्या ULB चं तुम्हाला क्लिक करायचं. ओके. नंतर त्याचं सगळे आयकॉन्स तुम्हाला दिसतील काय. ओके. माय प्रोफाईल डाटा टीपी क्लायंट हे सगळ्या ULB ला सेम आहे. ओके. तर ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला इथं फेच 712 आणि प्रॉपर्टी हा एक टॅब दिलेला आहे. ओके. वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी फेच अप केलेले असतील तर हे सगळे तुम्हाला इथं दिसतील. ओके. किंवा तुम्ही जर नवीन ऍड करायचे असतील तर हे 712 आणि ऍड प्रॉपर्टी दोन्ही ऑलमोस्ट सेम. ओके. ठीक आहे. मी तुम्हाला 712चं डेमॉन्स्ट्रेशन देतो. ओके. ओके. तर इथं बघा मी वॅलेट इंट्रोड्यूस केलेलं. ओके. अवेलेबल बॅलन्स 75 टेक्निकल पर्सनच्या लॉगिन मध्ये दिसतंय. आता जर मला बॅलन्स ऍड करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही ऍड बॅलन्स करा. ₹50 मिनिट. स्नेक ओके. रिसिप्ट घ्यायची असेल तर तुम्ही रिसिप्ट बघू शकता. ऍप्लिकेशन मध्ये जाऊ शकता. ओके. रिचार्ज असेल सर. ठीक. मी
डिस्ट्रिक्ट मध्ये धाराशिवसाठी सातबारा घेतलं. ओके. ओके. ते दिले की शरीर ओके. 225 होते. तुम्ही सगळं सिटी तर परत एकदा मी मेन्शन करून हे केलं. ओके. सातबारा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली. ओके करायचंय. ओके. आता हे बघा 7th नंबरला तुम्हाला दिसेल धाराशिव, डिस्ट्रिक्ट नेम धाराशिव, तालुका नेम सर धाराशिव, सर विलेज नेम स्क्रीन दिसत नाहीये सर. किचनला दिसतीये का? सर दिसते स्क्रीन. हो दिसत आहे. दिसते सर. त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम असतो दिसते सर. सर. एकदा दिसते. तुम्ही परत लॉग इन करा. ओके. ओके. तर इथं बघा 7th नंबरला मी जो ऍड केला धाराशिव विलेज नेम शिंपले फेच टॅग सातबाराच्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड मी फेच केला असतं तर इथं सातबाराच्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड सर्वे नंबर मला दिसतोय. सिलेक्टेड सर्वे नंबर दिसतोय. तुम्हाला इथं चेक करायचं असेल तर तुम्ही इथं चेक करू शकता. इथं इथं ऑलरेडी डिजिटली साइंड जो आपल्याला तुम्ही बाकीच्याने माईक ऑफ करा. गोपीनाथ देशमुख सर माईक ऑफ करा तुमचं. इथं तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल हे वेगळे घेतले. तुम्ही तुमच्या हिशोबाने करेक्टली घ्यायचे प्लीज. लिस्टेड आहे तुमचं नॉन लिस्टेड पीओडी किंवा मल्टिपल लोकेशन हिशोबाने तुम्हाला मेसेज करायचं. ओके. नेक्स्ट इथे असेल ऑलरेडी. तुम्ही समजून पुढे डिजिटली डिजिटल सातबारा डिजिटल प्रॉपर्टी कार्ड हे असं आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर जर माझं सातबारा आपण फेच केलेला आहे त्यामुळे इथं मला सगळे दिसतील. मी जे बघा शिव शिंगोरी 106 हा मी फेच केला होता. याच्यावरती क्लिक करेल. मला त्या सगळ्या खातेदारांचे नाव, ओनर नेम, त्यांचा एरिया, त्यांचा म्युटेशन नंबर हे सगळं तुम्हाला इथं दिसतं. तुम्हाला कोणता यूज करायचा आहे तो तुम्ही इथं मेन्शन करा. ओके. फॉर एक्झाम्पल ते मल्टिपल करू शकतो. ओके. तर हा क्लिक केल्यानंतर इथे एरिया ऑफ प्लॉट एज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड तो जो वरती तुम्हाला दिलेला आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल हा 18,100 आहे. बरोबर आहे. प्लस मी जर हा पण घेतला तर तो होईल. दिसतंय का? हे आम्ही बाय डिफॉल्ट केलेलं आहे. एरिया ऑफ प्लॉट एज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड. ओके.
तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. ठीक आहे. तर मी हा फक्त हा क्रमांक 1165 व्यक्तिगत खातेदार रवींद्र फडके यांचं घेतो आहे. ओके. जे पण जशी आपली प्रोसेस आहे तशीच आहे सेम. तर तुम्हाला फेच अप करताना ह्या फेच करायचं. ओके. अ, इथं ह- फक्त एक मेन्शन शंका विचारू. विचारू. आता हा 18,100 तुम्ही टाकलाय, त्याच्याऐवजी कमी टाकला तर तो खाली कमी दाखवेल का? 100च देतो. हा. तुम्हाला जर एन करण्यासाठी म्हणजे आता जर 100च्या ऐवजी फक्त तुम्ही 10,000 वरतीच हे करता. कंझ्युम एरिया. येस. ठीक आहे. जर हा. ते हो. फेच 7/12 करतोय. हम्म. रेकॉर्ड कडनं UPI येतोय. ओके. मी त्यांना परत जो ड्रॉइंग मधनं एरिया देणार आहोत, जो म्युटेशनला म्हणजे आपल्या 7/12 वरती कसं असतं की एक साइडला इथं आपण दाखवतो की हे दिवसाचं इतका एरिया त्यांनी कंझ्युम केलाय आणि त्यांनी ह्या एरियाच्या हिशोबाने एनएफ चार्जेस भरलेले आहेत. ते पण इथं इतर अधिकाऱ्याच्या याच्यात ते दिसतं. करेक्ट आहे. तर हे म्युटेशन मध्ये प्रत्येक 7/12 मध्ये आमच्याकडनं हे जाणार आहे इन फ्युचर. त्यामुळे तुम्हाला हे नीटपणे मेन्शन करायचं आहे. ओके. त्याच प्रकारे ड्रॉइंग मध्ये पण तुम्हाला तसं मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. ओके. मी हे सेव्ह करतो. तर 10,000च घ्यायचा होता म्हणून मी तुम्हाला देतो. ओके. तर जो ओनर आहे तोच तुम्ही इथं मेन्शन करावा लागणार. सिस्टम मध्ये माझ्या टेक्निकल पर्सनच्या हिशोबाने नाही येत. ओके. रजिस्टर त्यामुळे मी दुसऱ्याचं नाव घेतो. पण तुम्हाला जो वरचा हे आहे ओनर तेच तुम्हाला मेन्शन करायचं. ओके. सेव्ह केलं. ओके. ती जी रेग्युलर प्रोसेस आहे ती सेम आहे. फक्त तुम्हाला प्लॉट डिटेल्स मध्ये फेच 7/12 किंवा डिजिटल प्रॉपर्टी. ओके. आता 7/12 साठी तुम्हाला बाय डिफॉल्ट ₹15 हे तुम्हाला द्यावं लागतं. मी तुम्हाला एकदा बोलतो. इथं बघा. 7/12 साठी इथं लिहिलेलं आहे बघा. ₹15 will be charged for download every 7/12. This amount will be deducted from balance. तुम्ही गुगल बॅलन्स बघा किती होतं? 224 होतं. मी प्रॉपर्टी कार्ड साठी गेलो. प्रॉपर्टी कार्ड साठी वेगळे हे चार्जेस असतात. कधी ₹95 होते, कधी ₹150 होते. ते ॲज पर द रिजन आणि तुम्ही एरिया किती सिलेक्ट केली त्या हिशोबाने. ओके. त्या हिशोबाने तुम्हाला ऑलरेडी अगोदर इथं ऍड करून बॅलन्स ऍड करायचं व्हॅल्यू मध्ये. ओके. आणि ते ठेवायचं. ठीक आहे. एकदा तुम्ही तुमच्या प्लॉट डिटेल्स मध्ये ऍड केल्या. ओके. तर ते आणि फायनल सबमिट केला प्रपोजल. ओके. तर तो डायरेक्टली आता कसं आहे आपण डॉक्युमेंट्स एकदा फायनल सबमिट केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स मध्ये 7/12 मॅन्डेटरी
इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये तुम्हाला पी-आर कार्ड आणि सॅलरी हे इंग्लिश करायची गरज नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही ऑलरेडी मध्ये ते केलेले आहेत. ते directly प्रपोजलच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. ओके. रेग्युलर कसा बिल्डिंग टाइप तुम्ही पे अप कर टाइप्स घेतली. तुम्ही फॉर्म करायची गरज नाही. ओके. ही आता पण इनिशियल ओनली फॉर 7, 12 अँड प्रॉपर्टी कार्ड हे फेच करण्यासाठी आपण देतोय. ओके. न्यू जे डेव्हलपमेंट येणार आहे अजून की तुम्ही एरिया त्यातनं किती कंझ्युम केलाय तो आमच्याकडनं तुम्ही जेव्हा प्रपोजल सबमिट कराल अथॉरिटीला, ओके, जो एरिया कंझ्युम झालेला आहे ते म्युटेशन मध्ये तुमचं येणार आहे. म्हणजे आम्ही ते एपीआय थ्रू लँड रेकॉर्ड्सला पाठवणार आहोत. ते 7/12 मध्ये येणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती तिथे भरू. ओके. कारण की एकदा वरती म्युटेशन करायला खूप वेळ लागतो. ओके. हॅलो.